Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता लवकरच महाराष्ट्रामध्ये MBBS तसेच BDS स्ट्रे वॅकन्सी राऊंडची प्रोसेस सुरू होणार आहे। स्ट्रे वॅकन्सी राऊंडचे नियम काय आहेत, कोणते विद्यार्थी या राऊंड मध्ये भाग घेऊ शकतात, या राऊंडसाठी काही नवीन MBBS कॉलेज येणार आहेत का व कट ऑफ किती मार्काने कमी होईल, या सर्व प्रश्नांसंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आफ्टर राउंड 3 कॅप ऑनलाइन स्ट्रे वॅकन्सी राउंड्स विल बी कंडक्टेड इफ सीट रिमेन्स वॅकंट। तर याचा अर्थ असा आहे, जे काही कॅप राउंड 3 झाला होता त्यानंतर जर काही MBBS व BDS च्या सीट रिक्त राहत असतील तर त्यासाठी ऑनलाइन कॅप स्ट्रे वॅकन्सी राऊंड घेण्यात येतील। या ठिकाणी आपण या राऊंडची प्रोसेस पाहू शकतो। या राऊंड मध्ये कोणत्या सीट अवेलेबल असतील, ज्या जागा राऊंड 3 मध्ये अलाउड झालेल्या नाहीत किंवा रिक्त आहेत अशा जागा स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये भरल्या जातील। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो, सीट्स व्हॅकंट ड्यू टू नॉन जॉइनिंग ऑफ कॅन्डिडेट अलाउटेड इन राऊंड 3। ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज मिळालं होतं परंतु त्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव ते कॉलेज घेतलेलं नाही, अशा सर्व रिक्त जागा स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये भरल्या जातील। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये काही कॉलेजेसच्या जागा वाढवण्यात आलेल्या आहेत व एक नवीन MBBS कॉलेज देखील सुरू होणार आहे। या संदर्भात पुढे आपण माहिती घेणार आहोत। तसेच जर आपण एलिजिबिलिटीचा विचार केला की या राऊंड मध्ये कोणते विद्यार्थी भाग घेऊ शकतात, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कॅन्डिडेट्स हु हॅव रजिस्टर्ड अँड फिल्ड ऑनलाइन प्रेफरन्स फॉर्म प्रिव्हियसली बट नॉट बीन अलाउटेड अ सीट टिल राऊंड 3। ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 पर्यंत कोणतीच MBBS किंवा BDS जागा मिळाली नाही, असेच विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंड साठी पात्र असतील। जर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 मध्ये तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीने आला असेल तर तुम्ही MBBS व BDS च्या स्ट्रे वॅकन्सी राऊंड साठी पात्र आहात। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कॅन्डिडेट हु हॅव जॉइनड अ सीट इन राऊंड 1, राऊंड 2 और राऊंड 3 हे विद्यार्थी या राऊंड साठी पात्र नसणार आहेत। त्यानंतर खाली जर आपण आणखी पॉइंट्स पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कॅन्डिडेट हु हॅव जॉइनड अ सीट इन राऊंड 1, राऊंड 2 और अलाउटेड सीट इन राऊंड 3 ऑफ ऑल इंडिया कोटा सीट। तर हे देखील विद्यार्थी या राऊंड साठी अपात्र आहेत। त्यासोबतच या राऊंडचे आणखी काही नियम आहेत, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। नो न्यू रजिस्ट्रेशन विल बी डन फॉर दिस राऊंड। तर या राऊंड साठी कोणत्याही प्रकारचं नवीन रजिस्ट्रेशन घेतलं जाणार नाही। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो, कॅन्डिडेट विल हॅव टू फिल फ्रेश चॉईसेस फॉर कॅप ऑनलाइन स्ट्रे वॅकन्सी राऊंड। तर याचा अर्थ असा आहे की MBBS व BDS ऑनलाइन स्ट्रे वॅकन्सी राऊंड साठी विद्यार्थ्यांना फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागेल। या अगोदर जी काही तुम्ही चॉईस फिल केली होती ती या राऊंड साठी कन्सिडर केली जाणार नाही। त्यानंतर अलॉटमेंट ऑफ सीट विल बी डन ऑनलाइन बाय रनिंग सॉफ्टवेअर। तर यापूर्वी ज्याप्रमाणे कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट यादी आली होती, त्याच पद्धतीने स्ट्रे वॅकन्सी राऊंडचे निकाल देखील ऑनलाइन पद्धतीनेच जाहीर केले जातील। देअर विल बी नो इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड फॉर एनी सीट्स रिमेनिंग व्हॅकंट आफ्टर ऑनलाइन कॅप स्ट्रे वॅकन्सी राऊंड प्रोसेस। तर याचा अर्थ असा आहे की यावर्षी कोणत्याही प्रकारचे जे काही स्पॉट राऊंड असतात ते होणार नाहीत। ज्या काही सीट व्हॅकंट राहतील त्या पूर्ण MBBS व BDS च्या जागा
ऑनलाईन पद्धतीनेच भरल्या जातील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही स्टे वॅकन्सी राऊंडचे नियम आहेत ते पूर्ण नियम समजले असतील। या संदर्भात जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच या ठिकाणी जर आपण जे काही नवीन MBBS कॉलेज येणार आहेत त्याचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मालती मेडिकल कॉलेज मूर्तिजापूर अकोला या ठिकाणी एका मेडिकल कॉलेजला NMC कडून मान्यता देण्यात आलेली आहे। या कॉलेजची जी इनटेक कॅपॅसिटी आहे ती 50 जागांसाठी आहे। तसेच जे काही सोलापूर या ठिकाणी अश्विनी मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजमध्ये देखील 50 जागांची वाढ होत आहे। तर असे एकूण स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये 100 नवीन MBBSच्या सीट वाढल्या आहेत। तर याचा फायदा विद्यार्थी आणि पालकांना नक्कीच होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं 1 ते 2 मार्कानं MBBSचं स्वप्न राहत होतं अशा विद्यार्थ्यांचं MBBSचं स्वप्न स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये पूर्ण होऊ शकतं। या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। लवकरच आता जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहेत त्याचे वेळापत्रक जाहीर केले जाईल। वेळापत्रक आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या YouTube व्हिडिओ मार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल। त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।